लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धरणे आंदोलनात चंदगडच्या मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, प्राध्यापक दीपक पाटील, विष्णू गावडे यांचे आवाहन। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चंदगड तालुक्यातील समस्त सकल मराठा बांधवांनी पाटणे फाटा येथे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक दीपक पाटील व सामाजिक कार्यकर्ते विष्णू गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे हे मुंबईला आझाद मैदानाकडे चाललेले आहेत। या पार्श्वभूमीवरती त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांच्या भूमिकेला पाठबळ द्यावं यासाठी समस्त सकल मराठा समाज चंदगडच्या वतीनं चंदगड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण पाटणे फाटा येतं उद्या धरणे आंदोलन सकाळी ठीक 11 वाजता करण्यात येणार आहे। तरी या मराठा समाजातील सर्व युवकांना आणि मराठा समाजातील एकूणच सर्वांना विनंती आहे की उद्या ठीक 11 वाजता पाटणे फाटा येथे यावं, कारण मराठा आरक्षणाची लढाई जी आहे ही पुन्हा एकदा आरपारची लढाई आहे। या आरपारच्या लढाईला मनोज जरांगेंना ची भूमिका योग्य आहे। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावं, ते टिकणारं असावं, ही भूमिका मनोज जरांगेंनी मांडलेली आहे। या मराठा समाज कुणबी आहे आणि कुणबी समाजातील कुणबीचे दाखले द्यावेत, मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना मराठा आरक्षण द्यावं, ही भूमिका त्यांची जी मांडलेली आहे। या भूमिकेला मराठा समाजातील चंदगड तालुका मराठा समाजातील सर्व थरातून पाठिंबा द्यावा यासाठी उद्या पाटणे फाटा येथे ठीक 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या जोम्यानं आणि मोठ्या संख्येने यावं। मराठा आरक्षणासाठी कोणी पहिली बलिदान दिलं? मराठा आरक्षणासाठी ज्याने आपलं जीवन संपवलं ते अण्णासाहेब पाटील, तधीपासून आपला हा मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि मराठा आरक्षणाला एक निर्णायक स्थिती माननीय मनोज जरांगे साहेब यांच्या माध्यमातून आलेली आहे। त्यांनी 29 मार्चपासून मुंबईला धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तरी चंदगड तालुक्यातील तमाम तरुणांनी आणि सकल मराठा बांधवांनी आपण ह्या आंदोलनाला भरपूर प्रमाणात पाठिंबा द्यायचा आहे। त्याच्यासाठी उद्या पाटणे फाटा येथे 11 वाजता सकल मराठा समाजाने चंदगडच्या एकटवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर सर्व मराठा चंदगडवासियांनी इथं पाटणे फाटा येथे जमावं, एवढंच मी या निमित्तानं सकल मराठा समाजाला मी इथं आवाहन करतोय। आणि मराठ्यांच्या वेदना, मराठ्यांची अडचण ही शासनाला, जर केंद्र शासनाला कळायची असेल तर समस्त शेतकऱ्यांनी मराठा बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे। त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी सकल मराठा बांधवांना आवाहन करतो की उद्या पाटणे फाटा येथे जमून आपण जरांगे पाटील साहेबांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यायचा। मुंबईला सुद्धा जायचं नियोजन, त्या 1-2 दिवसात मुंबईला सुद्धा जाण्याचं नियोजन आपण करायचं आहे। त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही एकीची लढाई आपण दाखवून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे येऊया नको, एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो।